नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत पुराण कथा या गोष्टींना सुरुवात केली आहे. भागवत पुराण एपिसोड 6 मी आता सुरू करते. या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण जरा थोडक्यात बघूया. या एपिसोडमध्ये राजा परीक्षिताची धर्म आणि पृथ्वी मातेची भेट होते, त्याबद्दल आपण जाणून घेऊ. राजा परीक्षिताला कली भेटतो आणि त्याला राजा शासन करतो ते आपण बघूया. त्या निमित्तानं कलियुगामध्ये पाप का वाढतं याची कारण मीमांसा भगवद्गीता अध्याय 14च्या गुणत्रय विभाग योग याच्या मदतीनं आपण ते जाणून घेऊ. तसंच संत अव्ययार यांची कथा आपण बघूया आणि बरंच काही. तेव्हा सुरुवात करते भागवत पुराण एपिसोड 6. प्रथम मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्मतां. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत पुराण एपिसोड 6 याला मी सुरुवात करते. यामध्ये प्रथम स्कंद जो आहे त्याचा 3रा आणि शेवटचा भाग मी इथे सादर करणार आहे. पांडवांच्या महाप्रयाणानंतर म्हणजे आपण बघितलं की धर्मराजांना जेव्हा अपशकुन जाणवायला लागले तेव्हा त्यांनी सर्व पांडवांनी स्वर्गारोहण करायचं निश्चित केलं. परीक्षिताला राज्य सांभाळायला दिलं आणि ते निघून गेले. राजा परीक्षितानं पांडवांच्या महाप्रयाणानंतर तो राज्य करू लागला. त्याने इरावतीशी लग्न केलं. जयमेजय आणि 4 पुत्र असे त्याला लाभले. त्यानं एकदा बघितलं की कली हा राजाच्या वेशामध्ये गाय आणि बैल यांना तो लाथानी तोडवत होता. तेव्हा परीक्षितानं त्याला पकडलं आणि त्याला शासन केलं. पण हे गाय आणि बैल हे नेमके कोण होते? जो बैल होता, ज्यानं बैलाचं रूप धारण केलेलं होतं, तो केवळ एका पायावर लंगडत लंगडत कसा बसा चालत होता आणि त्याला मध्येच वाटेमध्ये गाय भेटली. तर हे दोघं नेमके कोण होते? तर बैल जो होता त्यानं धर्मानं बैलाचं रूप धारण केलेलं होतं आणि गाय जी होती ती पृथ्वी माता होती. दोघं एकमेकांना भेटले, धर्म आणि पृथ्वी माता. पृथ्वी माता म्हणजेच गाय
रडत होती. ती म्हणाली, भगवान श्रीकृष्ण वैकुंठ गमन त्यांनी केलं तेव्हापासनं माझे हाल हाल सुरू झालेले आहेत. आणि मग बैलाकडे अतिशय करुणेनं बघत ती म्हणाली, अरे देवा, तुझी सुद्धा काय रे ही अवस्था झालीये. हा, पूर्वी एकेकाळी 4 पायांवर तू खणखणीतपणे उभा होतास. धर्म, सदाचार, दया, करुणा असे असंख्य सद्गुण घेऊन तू समाजाचं धारण करत होतास. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग या 3 युगामध्ये हे सद्गुण तू धारण केलेस. हळूहळू ते कमी व्हायला लागले आणि आता भगवान वैकुंठ गमन त्यांनी केल्यामुळे आता तर काय विचारायचं. हा, परिस्थितीच अशी काही भयंकर आलेली आहे. कलियुग आलेला आहे आणि आता केवळ एका पायावर, म्हणजे पहिले 3 पाय कोणते होते तर दया, करुणा आणि तपस्या, आणि 4था चरण ज्याच्यावर तू आता उभा आहेस तो केवळ सत्य हा केवळ पाय तुझा आता जीव धरून आहे. पण बाकी 3ही पाय हे तुझे मनुष्यांनी ते सगळे धर्म नीट न पाळल्यामुळे एक 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 करत 3 पाय नष्ट झालेले आहेत आणि कलियुगामध्ये आता तू एका पायावर जेमतेम उभा आहेस. दोघं जण एकमेकांची विचारपूस करत एकमेकांचं सांत्वन करत होते आणि तेवढ्यात परीक्षित राजा आला आणि त्यानं बैलाला विचारलं की आपण नेमके कोण आहात. तेव्हा तो म्हणाला, मी धर्म आहे. पहिल्या 3 युगांमध्ये माझे 4 चरण होते, आता मात्र माझी अवस्था अत्यंत बिकट आलेली आहे आणि कली आम्हाला दोघांना खूप मारत होता, लाथांनी मारत होता. परीक्षित राजाला ते सहन होईना. त्यानं दोघांचं सांत्वन केलं आणि त्यानं कलीला पकडून त्याला शासन द्यावं म्हणून तलवार बाहेर काढली. त्याबरोबर कलीनं एकदम आपलं नम्र रूप धारण केलं आणि गयावया करत तो राजाची क्षमा मागू लागला. त्याच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं. त्याबरोबर राजा परीक्षिताचा नाईलाज झाला. तो म्हणाला, आता तू मला शरण आलायस, माझी क्षमा तू मागतोयस, त्यामुळे मला तुला अभय देणं भाग आहे. मी तुला आता मृत्यूदंड देऊ शकत नाही, पण तू इथे अजिबात थांबायचं नाही. माझं राज्य सोडून तू निघून जा, राजा परीक्षितानं सांगितलं. तेव्हा कली गयावया करत म्हणाला, अहो मी कुठे जाऊ, सगळीकडे तुमचंच तर राज्य आहे, असं नका करू. मला तुमच्या कृपाचरणाखाली इथे या राज्यामध्येच काही थोड्या तरी जागा द्या की जिथे मी राहू शकेन. मग त्यामुळे राजा परीक्षितानं त्याला 4 जागा दिल्या बर का. कोणत्या 4 जागा दिल्या? द्यूत म्हणजे जुगार, नंतर मद्यपान, व्याभिचार आणि हिंसा. ही जी सगळी मुळातलीच पापकर्म आहेत त्या 4 जागा त्यांनी दिल्या तरी कलीचं समाधान होईना. त्यानं हट्ट धरला, मला अजून एक जागा तुम्ही द्या. मग राजा परीक्षितानं सुवर्ण ही जागा त्याला दिली. म्हणजे काय सुवर्णाचा अर्थ इथे काय घ्यायचाय तर माणसाची लोभ प्रवृत्ती वाढली जाते, या अर्थानं सुवर्ण ही जागा त्याला दिली. आता हे अधर्माची ही सगळी मूळ कारण आहेत. या 5 ठिकाणी म्हणजे जिथे अधर्माला सुरुवात होते, अधर्म जिथे निर्माण होतो अशा मूळ स्थानांवर कली राहू लागला. त्यानंतर परीक्षितानं वृषभरूपी धर्माचे बाकीचे 3 पाय त्याला जोडून दिले आणि त्या दोघांना अभय दिलं. परी म्हणजे परीक्षित राजानं कलीचा वध का केला नाही असा जेव्हा पृथ्वी मातेनं धर्माला प्रश्न विचारला त्यानंतर, तेव्हा तो म्हणाला, अगं त्यानं जाणलं होतं की कलियुगाचे
किती का वाईट गुण असेनात, पण त्याचा एक गुण मात्र सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. तो म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं अत्यंत सोपं साधन. परमेश्वर प्राप्तीचं अत्यंत सोपं साधन कलियुगामध्ये मनुष्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. पूर्वीच्या युगांमध्ये तपस्या, वैराग्य, साधना, उपासना यासारखे कष्टप्रद मार्ग व्यक्तींना दिले जायचे की ज्यामुळे ते ईश्वर प्राप्ती करू शकतील. परंतु आता केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ नामस्मरणानं, मंत्र जप साधनानं, कीर्तन भजनानं मनुष्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. हा कलियुगाचा फार मोठा विशेष गुण आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की नामस्मरण आणि मंत्र जप साधना ही तर आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. तर त्यासाठी काही वेगळे सायास कष्ट काही विशेष लागत नाही. त्यामुळे ते ईश्वर प्राप्तीचं अत्यंत महत्वाचं साधन आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आता कलियुगामध्ये पाप कर्म खूप वाढतात हे जे सांगितलं जातं त्याचं कारण काय आहे नेमकं? काय कारण आहे की पाप कर्म मनुष्य जास्तीत जास्त का करू लागतो? तर भगवद्गीता अध्याय 14 गुणत्रय विभाग या योगामध्ये, गुणत्रय विभाग योग या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याचं कारण आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे. कसं आहे ना की आपल्याला मनुष्याला जो देह मिळालाय, जो देह मिळालाय तो दोन गोष्टींनी एकत्रित झालेला आहे. दोन तत्वांचा त्याच्यामध्ये संयोग आहे. कोणते दोन तत्व? एक म्हणजे शरीर आपल्याला प्रकृतीकडून किंवा मायाकडून आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबरीनं केवळ हे मायेकडनं मिळालेलं शरीर नसून त्यामध्ये प्राण फुंकण्यासाठी, चैतन्य ऊर्जा तत्व देण्यासाठी त्या शरीरामध्ये साक्षात ईश्वरीय तत्व आत्मरूपानं आपल्यामध्ये वास करत आहे. म्हणजेच आपलं शरीर दोन गोष्टींचं मिश्रण आहे. एक म्हणजे शरीर जे प्रकृतीकडनं मिळालंय ते, आणि दुसरं म्हणजे त्या शरीरात असलेलं ईश्वरीय तत्व. तर आता शरीर जे आपल्याला मायेकडून किंवा प्रकृतीकडनं मिळालंय ते कशाने बनलेलं आहे? तर माया ही त्रिगुणी आहे. बरोबर? माया ही त्रिगुणी आहे. सत्व रजो तमो या तीन गुणांनी माया शक्ती बनलेली आहे आणि आपलं शरीर ज्या अर्थी मायेकडनंच बनलेलं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये हे तीन गुण आहेतच आहेत. सत्व गुण जो आहे तो कसा आहे? तर तो निर्मळ आहे, शुद्ध आहे, मंगल आहे, पवित्र आहे. रजोगुण जो आहे तो कसा आहे? तर तो काय दाखवतो? तो लोभ, मत्सर, अतृप्ती, वासना, कामना या गोष्टी रजोगुण दाखवतो. आणि तमोगुण काय दाखवतो? तर आपल्यातील आळस, निद्रा, प्रमाद या गोष्टींचं तमोगुण निर्देशक आहे. म्हणजेच आपल्या असं लक्षात येईल की सात्विक गुण यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. का? कारण तो मंगल आहे, पवित्र आहे, शुभ विचारांचा आहे, मंगलमय आहे. पण तरी सुद्धा जगतामध्ये वावरताना आपल्याला केवळ सत्व गुणावर आपला निभाव या व्यवहारामध्ये लागणार नाही. त्यामुळे रजो आणि तमोगुण हे सुद्धा मर्यादेमध्ये, कमी प्रमाणात, योग्य प्रमाणात हवेच हवे. त्याशिवाय व्यक्तीला समाजामध्ये व्यवहार करणं कठीण होईल.
रजोगुण काय दाखवतो? लोभ, अतृप्ती, वासना. आता याचा खूप मर्यादेबाहेर जेव्हा रजोगुण जातो तेव्हा तो वाईट ठरतो. पण नाहीतर योग्य प्रमाणामध्ये मनुष्याला वासना हवी, कामना हवी, काही मिळवायची इच्छा हवी. त्याचप्रमाणे तमोगुण म्हणजे आळस आणि निद्रा, हे जेव्हा प्रमाणाबाहेर वाढतं तेव्हा ते वाईट असतं. पण नाहीतर थोड्याफार प्रमाणात निद्रा हवी, विश्रांती हवी, थोडा कधीतरी आळस हवा. त्यामुळे रजो आणि तमोगुण हे नियंत्रणामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबरीनं आपण आपल्यातील सत्वगुण कसा वाढीला लागेल, कसा मी विकसित करीन, याचा सुद्धा प्रयत्न आपल्याकडनं घडला पाहिजे. पण होतं काय की बघता 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 लोभ मोहाचा हा रजोगुण इतका काही वाढू लागतो की मनुष्याची मुळी जे काही मिळतंय त्याच्यामध्ये मुळी तृप्तीच होत नाही. अजून हवं, अजून हवं, हव्यास वाढतो. आणि त्या हव्यासापोटी मग आता मला माझ्या कष्टाने मिळत नाही तर काहीतरी पापकर्म करा, दुसऱ्यांचं लुबाडा, ही वृत्ती मनामध्ये तयार होऊ लागते. त्या महत्वाकांक्षा हळूहळू राक्षसी महत्वाकांक्षा व्हायला लागतात आणि मग नीतिमत्तेचं बंधन मनुष्य झुगारून देतो आणि पापकर्मांकडे तो ओढला जातो. आणि त्यामुळे जेव्हा रजोगुणाचं प्रमाण हे वाढीला लागायला लागतं, लोभ, हावरेपणा, दुसऱ्याचं बळकावण्याची वृत्ती, मला भरपूर हवं, याचं पण हवं, ते पण मी मिळवीन, असा जेव्हा अट्टाहास मनुष्याचा सुरू व्हायला लागतो तेव्हा त्याच्यावर कुठलंही नैतिक मानसिक बंधन आता त्याला पुरं पडत नाही. त्याला झुगारून देऊन मनुष्य हळूहळू वाईट कर्मांकडे ओढला जातो आणि त्यामुळेच कलियुगामध्ये पापाचं प्रमाण वाढलं जातं. प्रत्येकाचा लोभ हा मर्यादित असेल तर तो वाईट नाही. माझ्या कष्टांप्रमाणे मी मिळवीन हा लोभ ठेवणं यामध्ये काही गैर नाही. मी जरूर कष्ट करावेत, जरूर जास्त मिळवावं, पण जेव्हा तो लोभ माझ्या कष्टाच्या बाहेर जातो, माझ्या क्षमतेच्या बाहेर जातो आणि तरी सुद्धा माझा लोभ काही केल्या कमी होत नाही आणि त्यानं माझे चरण पापकर्मांकडे घुसायला लागतात, तेव्हा मात्र हे सगळे विकार आपल्याला अतिशय वाईट कर्म करायला भाग पाडतात आणि आपल्या हातून पापकर्म घडायला लागतं. आणि म्हणूनच बर का, माणसानं आपल्या स्वतःतील लोभावर, मोहावर जे अनियंत्रित व्हायला लागतं त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून अग्निहोत्राची उपमा आदि शंकराचार्य आपल्याला देतात. आदि शंकराचार्य अग्निहोत्राचा एक वेगळाच अर्थ आपल्याला सूचित करतात. कसा करतात ते बघूया. आता कर्मकांड पद्धतीप्रमाणे अग्निहोत्र करणं किंवा राखणं याचा काय अर्थ होतो, तर आपापल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेंना आमंत्रित करून यज्ञयाग किंवा होमकुंड तयार करून त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये तूप समिधा यांची आहुती देऊन आणि देवतेचं स्मरण चिंतन पूजन करून आपल्या मनोकामनांसाठी आपण अग्निहोत्र राखत असतो. हा झाला पारंपरिक अर्थ. पण आदि शंकराचार्य आपल्याला असं सांगतात की साधकाला खरा अग्निहोत्र जर करायचं असेल तर त्यानं होमकुंडामध्ये, म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा आपल्या वासना, आपल्या कामना, आपल्या अहंकार जेव्हा आपण आपल्या स्वप्रकाशित अग्नीमध्ये, सांकेतिक अर्थानं अग्नीमध्ये जेव्हा या सगळ्या वाईट गोष्टी, वाईट विकार, अहंकार हे सगळं जेव्हा त्या अग्नीमध्ये आपण त्याची आहुती देतो तेव्हा
आपल्या अतृप्तीचा शेवट होतो आणि मनुष्य आतल्या आत अंतर्तृप्त होऊन परमेश्वर चरणाशी कृतज्ञतेनं राहून आपलं आयुष्य नियमित आणि संयमित करतो. आता धर्म म्हणजे काय ते आपण बघूया. कलियुग आत्ताच आपण कथेमध्ये बघितलं की धर्माचे पहिले 3 पाय हे निसटून गेले ते आणि एका पायावर तो कसा बसा चालत होता. तर धर्म म्हणजे काय ते आपण बघू. धर्म म्हणजे समाजाच्या धारण पोषणासाठी घालून दिलेले नीती नियम आणि बंधनं असं आपल्याला म्हणता येईल. समाजामध्ये केवळ स्वतःचाच विचार करून चालत नाही, कारण समाज हा असंख्य व्यक्तींचा बनलेला आहे. त्यामध्ये आपण राहतोय तेव्हा केवळ मी माझ्याच स्वार्थाचा विचार करून मला हवं तसं स्वैरपणे वागून चालणार नाही. प्रत्येकानं काही ना काही बंधनांच्या चौकटीमध्ये राहणं आवश्यक आहे. तेव्हाच समाजाची खऱ्या अर्थानं प्रगती व्हायला सुरुवात करते. आता वेगवेगळ्या ऋषींनी धर्म म्हणजे काय आहे ते काय सांगितलंय ते आपण बघूया. याज्ञवल्क महर्षी असं म्हणतात याज्ञवल्क महर्षी असं म्हणतात की सदाचाराने वागणं, व्यवस्थित योग्य कर्म, सुनीतिमान कर्म करणं म्हणजे धर्म. जैमिनी सांगतात प्रत्येकाची वर्तणूक ही नीतिमत्तेवर आधारलेली असायला हवी म्हणजे तो धर्म. महर्षी व्यास असं म्हणतात समाजाची धारणा करतो तो धर्म. कणाद महर्षी असं म्हणतात ज्याच्यामुळे व्यक्तीला ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही गोष्टींचा लाभ होतो त्याला धर्म म्हणता येईल. धर्माचे प्रकार काय पडतात. एक म्हणजे सामान्य धर्म म्हणजे सेवा, मानवता, करुणा, दया वगैरे. मग आश्रम धर्म म्हणजे जे 4 आश्रम आपल्याला धर्माने सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 धर्म म्हणजे आश्रम धर्म. मग निमित्त धर्म म्हणजे कधी कधी प्रसंगामुळे आपल्याला काही वेगळं वागावं लागतं तो. आता बघूया नारायणीय धर्म म्हणजे काय. तर नर आणि नारायण हे साक्षात परब्रह्माचे अवतार मानले जातात. ते प्रवृत्तीपर धर्माचे प्रतीक होते. म्हणजे काय. प्रवृत्तीपर म्हणजे कर्मपर. प्रत्येक मनुष्यानं आयुष्यभर आमरणांत योग्य विहित कर्म करत राहिलं पाहिजे म्हणजे हे सांगणारा तो प्रवृत्तीपर धर्म. तर नर आणि नारायण या धर्माचे प्रवर्तक मानले जातात. परब्रह्माचे साक्षात अवतार म्हणजे नर आणि नारायण. हाच तो निष्काम कर्मयोग, हाच तो सात्वत धर्म आणि ह्याच्यापासूनच भागवत धर्माचा सुद्धा उदय झालेला आहे. आणि अजून पुढे जायचं म्हटलं तर वारकरी परंपरा याच परंपरेला पुढे वाहती नेते. नारायणाचे अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण आणि नराचा अवतार आहे अर्जुन. आता स्मार्त धर्म असं नेहमी आपण ऐकतो. तर ते म्हणजे काय. तर स्मृती ग्रंथामध्ये वर्णिलेल्या आश्रम व्यवस्थेप्रमाणे. आता स्मृती ग्रंथ म्हणजे काय. तर 2 भाग आहेत. एक आहे श्रुती. श्रुती म्हणजे जे कानावर ऐकलं गेलं ते, ऐकून पुढे पुढे जे जात गेलं ते साहित्य किंवा वाङ्मय.
आणि स्मृती ग्रंथ म्हणजे जे स्मरणात राहिलं, पुढे लिहिलं गेलं ते स्मृती ग्रंथ. त्यामध्ये वर्णिलेल्या आश्रम व्यवस्थेप्रमाणे काय अपेक्षा होती व्यक्तींकडनं, की तरुणपणी संसार व्यवस्थित करावा, मग म्हातारपणी वानप्रस्थाश्रमाला निघून जावं आणि त्यानंतर संन्यास घ्यावा. या आश्रम व्यवस्था सांगणाऱ्या धर्माला स्मार्त धर्म असं म्हटलं जातं. आणि उपास्य दैवत हे त्यांचं भगवान शिवशंकर साधारणपणे मानलं जातं. मग आहे भागवत धर्म. भागवत पुराणातील सांगितलेला भागवत धर्म, की मनुष्यानं आमरणांत त्याला जमेल तशा पद्धतीनं योग्य नीतिमान कर्म करत राहणं, प्रवृत्तीपर धर्म म्हणजे भागवत धर्म. उपास्य आहे भगवान श्रीकृष्ण. आता बघूया वेदकालीन ऋतधर्म. वेदकालीन ऋतधर्म. वेदकालीन पुरातन जो धर्म होता त्याला ऋतधर्म असं म्हटलं जातं. हा समाज व्यवस्थेचा आधारभूत असा धर्म होता. यामध्ये व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी म्हणजे व्यक्ती, मग समाज आणि परमेश्वर या तीन घटकांचं व्यवस्थितपणे एकत्रीकरण करणारा, संतुलन करणारा असा तो ऋतधर्म होता. साऱ्या विश्वामागे एक मुख्य प्रेरक शक्ती आहे असं मानलं गेलं. आणि विश्वाच्या प्रगतीला जे जे पोषक आहे, योग्य आहे, चांगलं आहे त्याला ऋत असं म्हटलं गेलं. आणि जे जे विश्वाच्या प्रगतीला विरुद्ध असेल, अपायकारक असेल, वाईट असेल त्याला अनृत असं म्हटलं गेलं. ऋतधर्माचा देव हा वरुण देव मानला जातो. ऋतधर्म हा त्याग प्रधान धर्म आहे. दोन धर्माचे भाग पडतात. एक त्यागावर आधारलेला आणि दुसरा भोगावर आधारलेला. तर ऋतधर्म हा त्याग प्रधान आहे, ज्ञान प्रधान आहे. याला वसिष्ठ पंथाची परंपरा असंही म्हटलं जातं. तर असा हा ऋतधर्म पुढे पुढे कालानुरूप त्याचं रूप पालटत गेलं, पण त्याचे जे तत्वज्ञान होतं ते मात्र वाहत गेलं. ऋतधर्मापासूनच पुढे नारायणीय धर्म, मग भागवत धर्म, मग वारकरी परंपरा, अशा प्रकारे तो त्याग प्रधान समाजाच्या भल्याचा विचार करणारा धर्म म्हणून तो प्रवाहित झाला. ऋतधर्म म्हणजे समाजाच्या कल्याणाचा विचार करणारा धर्म. याच्यावरून मला तुम्हाला एका अतिशय विलक्षण अशा संत कवयित्रीची कथा सांगावीशी वाटते. संत श्रेष्ठ अव्ययार. संत श्रेष्ठ अव्ययार 2000 वर्षापूर्वी कावेरी नदीजवळ थडागूर या गावी तिचा जन्म झाला असं मानण्यात येतं. थडागूर गावी, थडागूर गावी झाली वीराणी, वीराणी देवाची. अव्ययार जया नाम जया, अव्ययार जया नाम जया. शंकर शंकर सदावदे वाणी, राम राम राम
हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुत्तम रामा रामा. तर अशी ही अव्ययार तिची कथा आपण बघूया. अव्वे, अगं ए अव्वे, कुठेस तू? हा, कधीपासून मी तुला हाका मारते. अव्ययारच्या आईनं अव्ययारला हाका मारायला सुरुवात केली. अव्ययार बाहेर होती, ती पटकन आतमध्ये आली. काय ग आई? अगं बैस जरा माझ्याजवळ, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. उद्या आपल्याकडे या राज्याचा राजपुत्र, कोणी साधा सुद्धा नाही, राज्याचा राजपुत्र तुला मागणी घालण्यासाठी म्हणून आपल्या घरी येत आहे. तेव्हा उद्या मला तुझ्याकडनं कोणतंही कारण नको. आम्ही इतकी स्थळं आणली, पण प्रत्येक वेळेला तू त्याला नकार देत राहिलीस. मला लग्नच करायचं नाही, मला लग्नच करायचं नाही, असा काहीतरी वेड्यासारखा हट्ट तू धरून बसलीस. पण आता मात्र मी तुझं काही ऐकणार नाही बर का, म्हणून मी तुला आजच सांगून ठेवते, आता 2 दिवस घराबाहेर मुळी पडायचंच नाही. आईनं प्रेमानं आणि थोडस रागानं तिला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं. अव्ययारला ते ऐकताच अतिशय घाबरायला झालं. आता मी काय करू तरी काय, कोणतं कारण सांगू आईला की तिला पटेल की मला लग्न करायचं नाही. अगदी हताश झाले. मग थोड्या वेळानं ती आईला म्हणाली, मी आलेच बर का 5 मिनिटात, असं म्हणत ती धावत सुटली आणि तिच्या घराजवळच एक शिव मंदिर होतं, तिथे ती जाऊन तिथे उभी राहिली. तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते. आता परमेश्वरा मला वाचव, मी इतके दिवस आईला लग्नाला नकार देत राहिले, ते चालत गेलं, पण तू उद्या मी काय करू, कोणतं कारण मी सांगू, काही कळत नाहीये मला, तू या संकटातनं मला वाचव. ती अशी व्याकुळपणे परमेश्वराच्या मूर्तीसमोर उभी असताना तिथे बाजूला एक स्त्री तिथे आलेली होती. बहुतेक त्या गावातली ती नव्हती, कारण तिनं अव्ययारला बघून म्हटलं, कोण ग तू? आणि मग तिच्याकडे नजर जाताच ती आश्चर्याने म्हणाली, बाई बाई बाई, अगं जणू काही स्वर्गातली अप्सराच की ग तू, किती हे सुंदर सौंदर्य आहे तुझं. देवानं किती लावण्यवती केलंय तुला. मग आता घरी जा बरं, संध्याकाळच्या वेळेला तू का बरं इथे उभी राहिलीस, जा जा घरी जा पटकन, असं म्हणत त्या बाईनं तिला समजावलं आणि ती बाई निघून गेली. पण तिच्या एका शब्दानं अव्ययारला लक्षात आलं की आपल्या बाबतीत काय चूक होतीये. देवानं मला हे अप्रतिम लावण्य दिलाय, पण माझ्यासाठी तो शाप झालेला आहे. खरोखर या माझ्या लावण्याच्या कीर्तीमुळेच राजपुत्र मला मागणी घालायला येतोय. काय करू मी, मला नकोय, हे लावण्य सुद्धा मला नकोय. आणि मग त्या क्षणी तिनं देवाला कळवळून प्रार्थना केलं की माझ्या ध्येयाच्या आड हे माझं सौंदर्य येत आहे, हे माझ्या लक्षात आलंय. परमेश्वरा तू काहीही कर, पण मला जखड म्हातारी करून टाक, हो मला वृद्धा करून टाक. म्हणजे मग वृद्धेच्या या रूपाकडे बघून कोणताही मनुष्य मला लग्नाची मागणी घालणार नाही. हो, हेच एकमेव उत्तर आहे. तिनं डोळे मिटले आणि ती शांत मनानं व्याकुळ होऊन देवाची प्रार्थना करू लागली. आणि असं सांगितलं जातं की काही क्षणातच ती अक्षरशः
तारुण्य रूपवतीची जखड वृद्धा होऊन गेली. तिचा मुली स्वतःकडे बघितल्यावर विश्वासच बसेना. सगळी कातडी सुरकुतलेली. तिला लक्षात आलं की देवानं आपली विनंती मान्य केले. मग काय इतका आनंद झाला तिला, काय सांगू तुम्हाला मी. किती जगा वेगळं मागणं बघा तिचं, की काय मागावं तिनं देवाकडे. तर वृद्धत्व, वरपांगी दिसणार वृद्धत्व तिनं देवाकडे मागून घेतलं. का? तर तिला लग्न करायचं नव्हतं. का लग्न करायचं नव्हतं? तर तिला समाजाची निष्काम वृत्तीनं सेवा करायची होती. आणि तिच्या ती अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची असल्यामुळे तिच्या लक्षात आलेलं होतं की जर का मी लग्नाच्या बंधनात अडकले तर माझं हे लोककल्याणाच्या सेवेचं व्रत मी काही पूर्ण करू शकणार नाही. आणि म्हणून तिला लग्न करायचं नव्हतं. मग वृद्धेचं रूप मिळाल्यानंतर ती ताबडतोब देवळातनं जी बाहेर पडली ती पडलीच. पुन्हा काही ती घराकडे वळली नाही. मग तिनं काय करावं? गावोगावी ती हिंडू लागली, फिरू लागली. गावाच्या देवळामध्ये ती आश्रय घेऊ लागली. तिथे तिनं देवळाची सगळी स्वच्छता बघावी, झाडून पुसून काढावं. संध्याकाळी लोक, स्त्रिया येऊ लागल्या की कीर्तन भजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करावं. बाया बापड्यांच्या जवळ जाऊन त्यांना काही गोष्टी समजावून सांगाव्यात. शहाणपणाचं, व्यवहाराचे सल्ले तिनं द्यावं. आणि व्हायचं काय की तिचं रूप म्हणजे वृद्धेचं रूप बघून लोक सुद्धा विना संकोच तिच्याकडे येऊन आपली गाऱ्हाणी, आपल्या तक्रारी तिच्याकडे घेऊन येत असत. आणि ती अगदी शहाणपणाचा सल्ला त्यांना देत असे. त्यांना ती सांगे की संसार तुम्ही व्यवस्थित कराच, त्याबद्दल काही प्रश्न नाही, पण त्याच बरोबरीनं परमेश्वराची जाणीव सुद्धा मनामध्ये ठेवा. त्याच्या प्रती कृतज्ञ राहा. त्यानं आपल्याला जे अनमोल आयुष्य दिलंय ते सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा. बघता 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 तिची कीर्ती सगळ्या राज्यभर पसरली. आणि राजे लोक सुद्धा तिच्या सल्ल्यासाठी तिची वाट बघू लागली. राजकारणामध्ये सुद्धा ती इतकी तल्लख बुद्धिमत्तेची होती की राजांचे प्रश्न ती अक्षरशः मोठ्या हुशारीने ते सोडवून देत असे. फक्त ती कुठेही कुणाकडेही राहिली नाही. देवळामध्ये तिचा मुक्काम असायचा. नाही म्हणायला जेव्हा ती खरोखरीची वृद्धा झाली, आतापर्यंतची ती खोटी वृद्धा होती, पण जेव्हा खरोखरीच तिचं वय झालं तेव्हा मात्र ती अंजी राजाच्या दरबारी, नेडुमान येथील अंजी राजाच्या दरबारी काही काळ राहिली. आणि मग तिथे तिनं अतिचुडी, नंदेरी यासारखे ग्रंथ लिहिले. तर अशी ही निष्काम कर्मयोगी संत श्रेष्ठ अव्यार. आता राजा परीक्षित शिकारीसाठी म्हणून एकदा अरण्यामध्ये गेला होता. तर झालं काय, बराच काळ तो हिंडत राहिला आणि त्यामुळे तो दमून गेलेला होता. त्याला खूप तहान लागली आणि आता जरा कुठे पाणी मिळेल का म्हणून त्यानं इकडे तिकडे बघितलं तर त्याला एका ऋषींचा आश्रम दिसला. त्याला खूप बरं वाटलं. त्या आश्रमामध्ये आपल्याला पाणी मिळेल, आपली काही व्यवस्था होईल असं त्याच्या मनामध्ये आलं आणि त्या आश्रमामध्ये तो गेला. बघतो तर तिकडे एक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. डोळे मिटून धीर गंभीरपणे त्यांची ध्यानधारणा चालू होती. परीक्षितानं त्यांच्या जवळ तो गेला
आणि त्यानं अत्यंत आदरपूर्वक त्यांना म्हटलं की आपण मला जरा पाणी देता का. दोनदा तीनदा विचारलं, पण महर्षी ध्यानामध्ये असल्यामुळे त्यांना त्याचा प्रश्न ऐकू गेला नाही. पण राजा परीक्षिताला मात्र असं वाटलं की आपण तीनदा या ऋषींना विचारलं, साधं डोळे उघडून सुद्धा यांनी माझ्याकडे बघितलं नाही, यांनी माझा मुद्दाम अपमान केला. हा, अरे या राज्याचा मी राजा आणि माझा असा अपमान यांनी करावा. राजा परीक्षित खरं म्हणजे एरवी अगदी शांत स्वभावाचा, प्रजेचं मन जाणून घेणारा, अतिशय कर्तव्य दक्ष राजा अशी त्याची ख्याती होती. पण एखाद्या दिवशी असं घडतं की नाही, माणूस दमलेला असतो, तसाच तो दमलेला होता, चिडलेला होता, त्रासलेला होता आणि असे सगळे विचार त्याच्या मनामध्ये आले आणि तो प्रचंड चिडला. आणि मग काय करावं त्यानं चिडून तिथे बाजूला एक मृत साप पडलेला होता. एक मृत साप होता, त्याला त्यानं आपल्या धनुष्याच्या टोकानं त्यानं घेतलं आणि तो मृत साप रागारागानं त्या ऋषीच्या गळ्यामध्ये त्यांनी टाकून दिला. का तर मला कोणी विचारलं नाही म्हणून. आणि हे करून तो रागारागानच आहे त्या आवेशातच तो आपल्या राज्याकडे निघून गेला. थोड्या वेळानं काय झालं, त्या ऋषींचा मुलगा शृंगी त्यानं जवळ येऊन बघितलं तर असा साप राजानं टाकलेला, कारण त्यानं राजाला बाहेर पडताना बघितलेलं होतं. त्याला अतिशय राग आला. अरे असे राजा, पण काय समजतो काय स्वतःला. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकावं यानं, कमालच झाली. ते काही नाही, मी याला शाप देतो की आजपासून बरोबर 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प या राजाला दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. असं त्यानं अत्यंत चिडून शृंगीनी तो शाप दिला. थोड्या वेळानं शृंगी तिथे होता तेव्हा ते ऋषी ध्यान धारणेतून जागे झाले. त्यांचं नाव शमीक ऋषी. आणि त्यांनी विचारलं, काय झालं बाळा, तू असा का धुसफुसलेला आहेस. मग त्यानं सगळं सांगितलं आणि म्हणाला, मी असा त्याला शाप दिला, मला ते सहन नाही झालं, तुमचा अपमान त्याने केला. ते ऐकून शमीक ऋषींना अतिशय वाईट वाटलं बर का. ते अजिबात चिडले नाही. ते म्हणाले, अरे राजा परीक्षितासारखा चांगला राजा आपल्याला भेटलेला आहे. अत्यंत कर्तव्य दक्ष असा तो राजा आहे. आता कधी काळी क्वचित कधीतरी मनुष्य चूक नाही का करत, तशी त्याच्या हातून ती चूक झाली असं आपण म्हणायचं. त्यासाठी एवढा मोठा शाप द्यायची तुला काही गरज होती का. शमीक ऋषी आपल्या मुलावर चिडले, पण आता काही उपयोग नव्हता. शृंगींनी शाप देऊन टाकला होता. इकडे आता राजा परीक्षित जेव्हा आपल्या राजमहालात आला, शांत झाला, मग थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की आपण चिडचिड्या अवस्थेमध्ये हे काय करून बसलो, किती वेड्यासारखं वागलो मी. त्या ऋषींच्या गळ्यात मी मृत सर्प टाकावा. छे छे छे, अगदीच लाजिरवाणं कृत्य माझ्या हातून घडलेलं आहे आणि या पापाची शिक्षा मला बहुतेक मिळणार आहे हे नक्कीच, असं तो मनाशी म्हणाला. आणि त्याला थोड्या वेळातच कळलं की शृंगी ऋषींनी त्याला शाप दिलाय आणि 7 दिवसामध्येच त्याचं मरण त्याच्या समोर उभं राहणार आहे. राजा परीक्षित मनानं एवढा काही साधा होता, चांगला होता की त्या ऋषीवर रागावण्याच्या ऐवजी त्यानं स्वतःलाच सगळा दोष दिला. खरंय, मी वेड्यासारखा वागलो म्हणून मला हे शासन मिळालं.
तक्षक रूपी मृत्यू आता आपल्या अंगावर धावून येणार आहे हे त्यानं जाणलं. मग त्यानं आपला राज्यकारभार आपल्या मुलाला जयमेजयच्या हातावर सोपवला आणि आता 7च दिवस उरलेत या विचारानं तो आता गंगा किनारी जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि संकल्पपूर्वक परमेश्वर स्मरणाचं व्रत आपण तिथे घेऊया आणि संकल्पपूर्वक आपण तिथे बसूया असं त्यानं ठरवलं. त्याप्रमाणे व्रताचा संकल्प करून तो गंगा किनारी आला. तिथे जे ऋषी महर्षी होते त्यांना त्यांनी विचारलं की मरणासन्न व्यक्तीनं कोणतं शुद्ध कर्म करावं म्हणजे त्याला परमेश्वराची प्राप्ती होईल. ऋषी काही सांगणार एवढ्याच साक्षात शुकदेव तिकडे गंगा किनारी राजा परीक्षितासमोर येऊन उभे राहिले. साक्षात शुकदेव. आणि ते गंभीरपणे म्हणाले याचं उत्तर आहे भागवत पुराण. बर का, याचं उत्तर आहे भागवत पुराणाचं श्रवण. केवळ मरणासन्न व्यक्तींनीच नाही तर प्रत्येकाने ते करणं आवश्यक आहे. आता हे शुकदेव महाराज हे कोण होते तर महर्षी व्यासांचे पुत्र शुकदेव. आईचं नाव वाटिका. असं म्हटलं जातं की शुकदेव 12 वर्ष बर का 12 वर्ष मातेच्या गर्भामध्ये ते राहिलेले होते. आणि भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा गर्भातील बालकाला आश्वासन दिलं की तू आता बाहेर ये, तुला या मायेचा या मोहाचा त्रास तुला होणार नाही, असं जेव्हा भगवंतांनी आश्वासन दिलं तेव्हाच शुकदेव गर्भातून बाहेर आले. त्याची कथा अशी आहे की भगवान शिवशंकर एकदा पार्वती देवी मातेला कथा ऐकवत होते. तेव्हा पार्वती मातेला कथा ऐकता ऐकता झोप येऊ लागली. तेव्हा त्यांच्या जवळ बसलेल्या एका शुकानं हा करायला सुरुवात केली. जेव्हा थोड्या वेळानं शिवशंकरांना समजलं की पार्वती मातेला निद्रा आलेली आहे आणि शुक नुसता हु 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 करतोय, तेव्हा ते त्याला मारण्यासाठी म्हणून त्याच्या मागोमाग धावू लागले. तो सुद्धा सगळीकडे त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तो सुद्धा इकडे तिकडे जाऊ लागला. होता होता तो शुक व्यासांच्या आश्रमामध्ये आला आणि सूक्ष्म रूपानं बर का सूक्ष्म रूपानं व्यासपत्नी वाटिकाच्या तोंडातून त्यांना आत गर्भामध्ये प्रवेश केला. आणि तिथे गर्भामध्ये 12 वर्ष ते पडून होते. जेव्हा भगवंत म्हणाले की तू जन्मल्यानंतर तुला या माया मोहाचा परिणाम तुझ्यावर होणार नाही, तेव्हाच शुकदेव त्यातून बाहेर पडले. तर शुकदेव हे संन्यस्त वृत्तीचे होते. त्यांना अगदी लहानपणीच आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती बर का. तर असे शुकदेव, या शुकदेवांना म्हणजेच महर्षी व्यासांनी आपल्या पुत्राला भागवत पुराण निर्मिती केल्यानंतर महर्षी व्यासांनी भागवत पुराणाची निर्मिती केल्यानंतर ते पुराण प्रथम आपल्या पुत्राला शुकदेवाला ते महात्म्य ऐकवलं. आणि आता भागवत पुराण शुकदेव साक्षात राजा परीक्षिताला भागवताचं महात्म्य सांगण्यासाठी त्याच्या समोर
उभे आलेले आहेत. भागवत पुराणाचा महिमा इतका थोर आहे की साक्षात संन्यस्त वृत्ती, वैराग्य वृत्ती धारण करणाऱ्या शुकदेवांना सुद्धा भगवत चरणांचा मोह पडला. भगवत चरणांचं महात्म्य, भगवत भक्तीचा महिमा त्यांना कळून चुकला आणि भागवत पुराण कथा त्यांनी राजा परीक्षिताला सांगण्याचं ठरवलं. इथे हा एपिसोड नंबर 6 मी समाप्त करत आहे. इथे आपला प्रथम स्कंद समाप्त होतोय. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. याच्या पुढचा एपिसोड मी लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. एपिसोडची सांगता मी गजर करून करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी.